टँगल्ड नावाचा वॉल्ट डिझनीचा सिनेमा होता. त्यातलं अत्यंत सुंदर पॉझिटिव्ह इमोशन्स असलेलं आय सी द लाईट हे गाणं कॅश सादर करत. दिवे डिंग वगैरे करायचं. असं म्हणा म्हणजे खरं ड्रीम असतं, असं काही खरं घरात नसतं. पण असं म्हटलं, अनेक जण विचारायचे, पूर्वी फुलंनाही विचारायचे वगैरे, असे कानाची पाळी करायला लागली की मी लिहितो, वीणा गाते, कॅश गाते, म्हणजे अरे वा 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 वगैरे असं. तसं काय नसतं घरात वातावरण, ते काय असतं हा. याच्या पुढे म्हणतेस मामीना एक म्हणाल हो. दोन आता अमृत काल वगैरे आपला भारताचा सुरू आहे, देशाचा असं चालू आहे. तर अमृत कालही पार केलेल्या दोन युवतींची गाणी आहेत आता. एक आपली बोनस दाती लाडकी आवडती मीना, मीनाच्या मामी आहेत या श्यामला मामी. माझं चिपळूण खूप अनेक माझ्या लघुलेखात डोकावतं, तुम्हाला माहिती असेल. तर चिपळूण काय आता विशेष खेडं उरलं नाही, पण गाणं मात्र त्या खेड्याचं सादर करणार आहे. आणि अर्थातच मी म्हटलं तसं अमृता कालाच्या पुढचं वय आहे, पण सूर मात्र अमृतासारखेच आहे. श्यामला मामी पळणिटकर सादर करतायत खेड्यामधले घर कौलारू. नाही उभं राहून गातायत. हो
तरुण आहेत म्हटलं मी. मंदाकिनी पांडे आणि मालती पांडे या भगिनी माहिती असतील बऱ्याच जणींना. तर त्यांच्यापैकी मंदाकिनी पांडेंनी म्हटलेलं एक गीत मी म्हणते. आतापर्यंत मला उडती गाणी ऐकायला मिळाली, आता थोडी खेड्यात घेऊन जाते तुम्हाला. तर बरेच दिवसात तब्येतीमुळे रियाज नाही झाला, पण प्रयत्न करते, बघते. आज अचानक एकाएकी मानस लागे, आज अचानक एकाएकी मानस लागे, तेथे विहरू खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू. दिशेला नदी वाहते, पूर्व दिशेला नदी वाहते, त्यात बालपण वाहत येते, त्यात बालपण वाहत येते. उंबरठ्याशी येऊन मिळते, उंबरठ्याशी येऊन मिळते, येऊन लागे तिथे पारू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू, घर खेळाची प्रेमळ माती, त्यात बालपण वाहत येते, खेळाची प्रेमळ माती, कनकावर माणिक मोती, कणकावर माणिक मोती, तिथे फिरवीर स्मृती पाकरू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू. आयुष्याच्या पावलवाटा, आयुष्याच्या पावलवाटा, किती तुडविल्या येता जाता, किती तुडविल्या येता जाता. परी आईची आठवण येता, परी आईची आठवण येता, मनी वागळे होती सुरू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू, घर नाही सॉरी, म्हणजे मी जोशी असल्यामुळे मी अगदी चोख इथेच सांगतो. अहो भरगतचे कार्यक्रम आहे म्हणून. ओके ओके, थँक्यू. इनफॅक्ट मी माझी पुढची विनंती हीच असणार होती
की अत्यंत सुंदर मामींनी गाणं सादर केलं, पण म्हणून उत्स्फूर्तपणे ज्येष्ठ नागरिकांनी माईक घेऊन इथे येऊ नये माईकसाठी. इनफॅक्ट आता घटना दुरुस्ती करून ज्येष्ठ नागरिकांना माईक देण्यावर बंदी घालण्यात येते असं ऐकवत आहे. मामींचा सन्मान केला, थँक्यू. पुढचं गाणं पण आपण अमृता कालाकडे घेऊया. माझी आत्या, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. गीता जातात. राहुल जातांनी आता गाणं सादर केलं जगदीप गेल्यानं. राहुलची आई आहे, माझी आत्या आहे. आणि आत्या सुद्धा तिच्या वय वर्ष काय 6-7 पासून दोन गात असावी. स्पर्धात भाग घेऊन बक्षिसं मिळवायची. गाणं सादर कर. आपल्या म्युझिशियन विषयी एक हळूच थोडस की खूप झालं. एक सांगायचं तर एकत्र भेटून प्रॅक्टिस रिहर्सल तालीम केलेली नाही. आज सकाळी केलं आणि ही सगळी थोरवी या म्युझिशियनशी आहे, ती सांभाळून घेतात. आत्या पण मला म्हणाली की अरे मी म्युझिक बरोबर, म्हटलं तू म्हण, ते घेतील सांभाळून. नमस्कार सगळ्यांना. मी आपल्याच घरामधनं म्हणणारी एक आत्या आहे त्याची, आणि आज मुद्दामून आले तर त्याचं कौतुक करण्यासाठी आले. माझं गाणं मला गाता येईल की नाही माहीत नाही, कारण सध्या अजिबात सवय नाही आहे आणि प्रॅक्टिस पण केलेली नाही आहे. पण तरी मी थोडासा प्रयत्न करते. आपण तो गोड मानून घ्याल असं वाटतं. कोकिळा गाणं रे कोकिळा फुलोकीच्या गंधर्वा तू, फुलोकीच्या गंधर्वा तू, अमृत संगीत
मंगेश स्मिता आत्याचाही सन्मान करा. थँक्यू. माझी मोठी आत्या पण इकडे आले. आत्या तू म्हणणारच गाणं बोलायचं अजिबात नाही. फोटो नाही. हो हो गाणं म्हणणार. मला वाटलं भाषण बिषण. धाकट्या बहिणीने कौतुक केलंय, मोठ्या बहिणीने पण करायला हवं ना. प्रयत्न करते. सगळे प्रकार गाण्याचे झाले, गवळण झाली नाही, ती गवळण म्हणते. अधरी धरुनी वेणू वेणू, अधरी धरुनी वेणू वेणू, वाजवितो कुणी वेणू वेणू, वाजवितो कुणी वेणू. अधरी धरुनी वेणू पुढचं जे असतं ना काय ते टायटन युअर सीट बेल्ट अशी घोषणा आहे. कारण पुढचं गाणं आणि गायिका असे काय म्हणायचं ज्वालाग्राही आहे. म्हणजे असे एरवी नाही ना, पण गाण्याच्या वेळी तर सादर आहे. मी विनंती करतो डॉक्टर सुचेता किंजवडेकर. माझा शाळा मित्र डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर, तो येऊ शकला नाही. तो पण कामासाठी गेलेला आहे कलकत्त्याला. तर त्याच्याचमुळे ओळख झाली. सुचेताही गाते आणि सुचेता स्वतः एक यशस्वी गायनेकॉलॉजिस्ट आहे. स्वतः त्यांचं हॉस्पिटल आहे नवी मुंबईमध्ये. आणि स्त्रियांच्या डिलिव्हरी करता करता अशा ताना पण डिलिव्हर करते. याचं नाव ते गाणं एक जण. ओके, ही पण एक पूर्वपेटिका. मी जी वेबसाईट केली त्यामुळे माझ्याकडे सगळ्यांची मास्टर लिस्ट तयार झाली की डॉक्टर आनंदनी किती गाणी म्हटलेत, राहुलने किती म्हटले, सुचेताने म्हटले. मी पुन्हा त्यांना चॉईस एवढाच दिला, तुम्ही जी बोनसमध्ये गाणी गायलेत त्यातलंच गाणं गायचं. इव्हन गीतात्या आणि श्यामाला मामींनी पण बोनस म्हणून दिलेलंच गाणं गायलं, दुसरं गायचं नाही. तर मग त्यातलं तिने एक अतिशय वेगळं एक कव्वाली निवडलेली आहे. सरांच्या स्टुडंट्सना माहिती असेल इथे. म्हणजे 1986 साली हे गाणं खूप फेमस होतं. कॅसेट लावून आम्ही तेव्हा रात्र PhDच्या वेळी काम करायचो, त्यावेळी ही कव्वाली लावायचो. सुचेतानेच निवड केले. सादर आहे. शिट्या मारायला, फेटे उडवायला वगैरे सगळं. आणि असं ते म्हणतात संदीपकडे सांगायचं त्याच्या कार्यक्रमात
की खूप आवडलं तर कुर्ते वगैरे फाडतात आणि गायकाला नोटांच्या माळा वगैरे घालतात, सगळं अलाउड आहे. म्हणजे तू वातावरण निर्मिती खूप करतोस आणि समस्त जोशी खूप बोलके आहेत, एक्सप्रेसिव्ह आहेत. हे सगळं मला मान्य, मी हातातच धरते. डिप्लोमॅटिकली सांगणं आम्हालाही नव्हतं नव्हे, पण मी पण एक डिस्क्लेमर सांगते. म्हणजे आतापर्यंतचा कार्यक्रम अशा उंचीवर चालला होता आहे, तुम्हाला सगळ्यांना जमिनीवर आणण्यासाठी माझं गाणं आहे. किंवा कार्यक्रमामध्ये टीट लावतो ना आपण, तसं माझं गाणं असं समजून घ्या. एनिवे, काय करू? तुमसे मिलकर भी दिल कौन चैन सका, तुमसे दिल कौन चैन सका, तुमसे मिलना भी लेकिन अब ये कम है तो कम
विश्वास बसेल की प्रॅक्टिस न करता हे सादर केलं, पण आहे ही सत्य परिस्थिती आहे. मी स्मिताला विनंती करतो डॉक्टर सुचेताचा सन्मान करावा. आपला स्पेशल कौतुक आहे. अजून एक वेळा आलेला आहे असं मला सूचना आली. त्याचा सन्मान करायला मी लगेच त्याला पाचारण करतो. डॉक्टर गुरुनाथ पाटील हा एकमेव डॉक्टर आहे मला तरी सध्या माहिती. व्हिजिट वगैरे करणारे थोडेफार असतात. पेशंटला फोन करून हा विचारतो फॉलो बरा झालाच ना, म्हणजे मला वाटतं बहुधा की अरे अजून जिवंत का असं विचारायला नसतं. मी मंगेशला विनंती करतो की गुरुचा सन्मान करावा. माझा बेंच मित्र, शाळा मित्र, आणि अजून एक वेळा आहे त्याला मी बोलावतो आता मी. अमेय धाडवे. अमेय माझा मुलगा अमेयचा मित्र अमेय. आता ठाणेकरांना सगळ्यांना मी पुढची नावं घेतली की कळेल ह्याचं वेडं काय, वेडेपण काय आहे. श्वार्माजी ची स्वतःची 6 आउटलेट्स, 22 फ्रँचायझी आणि 1 इराणी कॅन्टीन, सगळं वय 80च्या आत. म्हणजे स्वतःला मी विनंती करतो की अमेरिका सन्मान करावा. मी त्याच्या लेखात लिहिलो होतं लघुलेखात तसं. सगळे मित्र IT फायटी काहीतरी करत असताना हा आपला चाय टी करत इथपर्यंत पोहोचतो. थँक्यू. लावण्य येणार आहे खरे आणि कधी येईल? 5 मिनिटांनी. ओके, सो विल वेट फॉर इट. एक वेगळा कार्यक्रम तुम्ही बघितलंच असेल. गायन, चित्र आणि कविता असा 3 प्रयत्न केलाय. मी अमित वळसंकरला विनंती करतो त्याने रंगमंचावर यावं. आम्ही रुईयात असताना प्रिन्सिपल होते वळसंकर, त्यांचा हा मुलगा. किती तोटा असावा एखाद्याला आपले वडील प्रिन्सिपल असण्याचा. एकही लेक्चर विचारायला बंद करायचं, आम्ही धमाल करायचो. पण अमितची ओळख आहे ती अमित आर्किटेक्ट आहे आणि भरदार आवाज. आता अमित त्याच्या भरदार आवाजात कविता सादर करतोय. पण कमी कविता अशा असतात ज्याच्यामध्ये कुठेतरी शास्त्राचा पण आपल्याला आधार मिळतो. एक कुसुमाग्रजांची आपल्या बऱ्याच जणांना म्हणजे माझ्या तरी बरोबरच्या सगळ्यांना पृथ्वीचं प्रेमगीत हे आलेलं होतं. त्याच्यातली एक ओळ फक्त तुम्हाला सांगतो. म्हणजे पृथ्वी सूर्याला म्हणतेय आणि चंद्राबद्दल म्हणते, तुवा सांडलेले कधी अंतराळात वेचून या दिव्य तेजक कण, मला मोहवाया बघे हा सुधांशू, स्वीकारुनी तपाचारदार. म्हणजे चंद्र हा स्वयंप्रकाशी नसतो हे जे भौगोलिक सत्य आहे त्याचं कुसुमाग्रजांनी किती सुंदर काव्यामध्ये आपल्याला पर्यंत पोहोचवलंय. तर ही जी कविता इंदिराबाईंची, इंदिरा संतांची कविता आहे भाग्यवंता, त्यातही असंच थोडस आहे की केळीचं झाड याला एकदाच केळ येते. हे जे सत्य आहे, जीवशास्त्रीय सत्य आहे, त्याचा याच्यात किती सुंदर आणि गोड प्रत्यय त्यांनी आणून दिला. भरात उभी केळ, भरात उभी केळ, गर्भ रेशमी हिरवीगार, गर्द पोपटी पाना आड, बाळ गोजिरे कडेवर. घड घड चालला पोसत, मन आटत चाले, घड पिवळा तेजाळे, केळ ल्यायली वलकले. केळीच्या झाडाची जी अवस्था होती ती किती सुंदर. घड पिवळा तेजाळे, केळ ल्यायली वलकले, बाळ चालला दिगंती, केळ तृप्तीत मोडली, अशी भाग्यवंत आई एका केळीत भेटायची. अमितची दुसरी ओळख, अमित सावरकर भक्त आहे. सावरकरांची शस्त्राची कविता पण त्याने मला बोनस म्हणून दिली होती. आणि तुम्ही इथे पडद्यावरती जर बघितलं असेल स्वातंत्र्यवीर सावरकरांची सही सुद्धा दिसते. आणि मी आत्ता मध्ये लिहिलं होतं ती माझी आई चिपळूणला लहान असताना तिच्या बालपणी तिने सावरकरांची सही ती मिळवलेली आहे.
आणि मी पण सही करत म्हणतो, पण इनफॅक्ट प्रसंग असा होता, सावरकर चिपळूणला आले होते, आई शाळेत होती, आई त्यांना जाऊन भेटली आणि त्यांना म्हणाली की सही हवी आहे मला. सावरकर म्हणाले मी तुला एकीला दिली की इथे खूप झुंबड उडेल, आणि पहिलंच आधी त्यांनी सांगितलं की सही नाही स्वाक्षरी म्हणावं, कारण त्यांची भाषा शुद्धीची खूप चळवळ होती. त्यांचा एक हार त्यांनी तिला दिला आणि आईला सांगितलं की तू मला पत्र लिही आणि त्या पत्राला मी उत्तर लिहीन आणि मग तुला स्वाक्षरी सुद्धा मिळेल. मग आईने पत्र लिहिलं, त्यातही तिने तारीख लिहिलं. आता तारीख सुद्धा हा अरेबिक ओरिजिनचा शब्द आहे. तर पत्राच्या उत्तरात स्वातंत्र्यवीरांनी लिहिलं आईला की तारीख नाही दिनांक लिहावं, सही नाही स्वाक्षरी म्हणावं. पण ती ओरिजिनल स्वातंत्र्यवीर सावरकरांची सही तिथे येत असेल, तुम्हाला दिसेल. अमितमुळे मला ती आठवण झाली. लावण्य आली की सांग ना मला फक्त. बरं, आता मला वाटतं एक 20 मिनिटामध्ये कार्यक्रम संपेल. 20 मिनिट चालेल ना? भूक लागली थोडीशी, पण जरा मी आता मध्ये येणार नाही तुमच्या. एकच शेवटचं सांगतो, माझी चित्रसंपदा, माझा परदेश प्रवास आणि लघुलेख, तसं मी एक छोटंसं करतो भावानुवाद. म्हणजे माझ्या सरांच्या ग्रुपमधले, स्टुडंट्सच्या ग्रुपमध्ये आहेत, रवी आलाय मला वाटतं, 2-4 जण, ते उर्दू शेर पाठवत राहतात, विशेषतः शुक्रवार शनिवार विकेंडला रात्री. ती वेळच असते ना उर्दू शेर. तर आणि खरोखर गरजेतून सगळा जन्म होतो. मला उर्दू तितकंसं कळत नाही अजूनही. तसव्वुर या शब्दाचा अर्थ मला कळलेला नाही. त्याच्या पोटी जन्म झाला आणि मी भावानुवाद म्हणतो त्याला, त्या उर्दू शेरांचा मी मराठीत भावानुवाद करायला लागलो. 2 ओळी 4 ओळी अगणित झाले असतील एव्हाना. त्याचंही आधी पुस्तक काढावं वगैरे असं होतं, पण ते सगळं आता वेबसाईटचा जमाना आहे. वेबसाईटमध्ये भावानुवाद नाही आहेत, पण मग मी अख्खं एक गाणंच त्याचा भावानुवाद केला होता, ते पण अनघा सादर करणार आहे. मला वाटतं आता सो बॅक टू बॅक मी, अनघा, रवी, मी आता जातो. संपूर्ण स्टेज त्यांच्या ताब्यात आहे. जी काय 3 गाणी भैरवी, त्याच्यानंतर आपण 10 मिनिटं वेबसाईट उद्घाटनाचा कार्यक्रम करू. थँक्यू. तुम्ही देखती
दाखवायची विसरून गेलो होतो ती पटकन दाखवून घेऊया. आम्ही ॲज करू मी अष्टनायिका नावाची एक सिरीज केली होती, लिहिले होते लघुलेख, आणि त्याला बोनस म्हणून माझे मित्र मिशा, ज्याच्यामुळे मला मिझो नाव मिळालं, मिशा आणि मिधाची मुलगी ती अमेरिकेत असते, मितिशा, तिने मला 8 नृत्याचे बोनस दिले होते. त्यातला एक बोनस इथे दाखवते, लट उलझी सुलझा जा बालमा. व्हिडिओ आहे पुढचा पटकन. अजून एक माझी नेहमीची बोनस दाती आहे सुप्रिया तिळवे, ती एरवी बेंगलोरला असते, कालच ऑस्ट्रेलियाला गेली मुलाकडे. काय गुड न्यूज वगैरे आहे काय माहिती नाही, असं एक मॉडेल असतं नाही का आजकाल, नेमकं चुटपुट लागली की कार्यक्रमात नाही आहे, पण त्यामुळे एक्सेप्शन करून तिचा एक व्हिडिओ आहे तिच्या गाण्याचा. रहे
थँक्यू. आपली शेवटची वेळी आलेली आहे. डॉक्टर लावण्या रामकृष्ण आली ना रे. लावण्याचं म्हणजे आता तुम्हाला, लावण्या माझी सख्खी शेजारी आमची, नंतर जरा सावत्र झाली म्हणून गेली लांब राहायला, पण आता तिचं वेळे पण तुम्हाला कळेल. कोविडची पहिली लाट नवीन, ऑलरेडी ती डॉक्टर आहे. व्हॉलेंटरीली आपणहून ती 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये सेवा करायला म्हणून गेली. तुम्हाला कल्पना असेल आई वडिलांना काय वाटलं असेल. लावण्या, स्मिता, मी तुला विनंती करतो लावण्याचा सन्मान करा. तुम्ही आतापर्यंत या स्क्रीनवर बघताय जेवढी गाणी आहेत तितकीच चित्र पण मी खूप बोनस म्हणून दिली. माझा साडू सुरेंद्र सराफ, तो दरवर्षी आमच्या गणपतीच्या डेकोरेशनलाही चित्र काढतो. नवरात्रात त्याने 9 रंगांचे सिरीज दिली. इथे तुम्हाला दिसत आहेत 9 वेगवेगळे रंग वगैरे, आणि बाहेरही ठेवलेत. सुरेंद्र ही IT मध्ये उच्च पदावर कामाला आहे. मी मंगेशला विनंती करतो की सुरेंद्रचा सन्मान करावा. सुरेंद्र सराफ. मी एखादा लघुलेख मोठा वाचणार होतो, चित्र का आणि कशी पाहावी, पण आता वेळेअभावी ते करत नाही. पण चित्रकला ही सुद्धा एक छान कला आहे आणि आपण त्याचा आस्वाद घ्यायला शिकलं पाहिजे. आणि शेवटची, अनेकांनी मला विचारलं होतं की आम्हाला भेटायचंय, म्हणजे एक मोठा उद्देश या कार्यक्रमाचा आहे की या बोनसदात्यांना प्रत्यक्ष भेटायचंय अनेकांना. तर त्यातली शेवटची मानकरी मीना शहा. मीनाने 100च्या वर चित्र काढले बघा. आणि आता हळूच तुम्हाला एक सांगायचं तर शेवटचे 500 लघुलेख साईटवर अपलोडही मीनाने केले. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. मीना सुद्धा काय करत नाही. आणि महेश आहे का, ही वेबसाईट केली होती 2018-20 मध्ये वगैरे. तर त्या वेबसाईटचे जे क्रिएटर आहेत पहिली केली आणि साधारण 170 लघुलेख अपलोड केले. मग लॉकडाऊन झाला, मग आम्ही बसलो, मग मिशाच्या ऑफिसमधल्या सहकार्याने थोडेसे अपलोड केले, पण शेवटचे 500 मीनाने केले. पण क्रिएटर बेसिकली या वेबसाईटचे महेश पण आहे इथे. मी मंगेशला विनंती करतो की महेशचा सन्मान. थँक्यू. आणि अर्थातच आता शेवटी आपल्या वादकांचा सन्मान करूया. शिवरंजनी संस्थेचे काय अर्धवयू असं म्हणायचं रे आम्ही नक्की, रवी नवले. मंगेशकर मी विनंती करतो. मंगेश स्टेजवरच राहा, स्मिता त्याला. आणि रवीला मी विनंती करतो की त्याने बाकीच्या वादकांची ओळख करून द्यावी. माझ्या पाठीमागे आहे ऑक्टोबरवरती सचिन नागवा. आता नंतरवरती आमच्याकडे सिनियर आमचा दादा येतो. कालवरचे अभिजित पाटील. माझ्या बाजूला बसलेला माझा वादक मित्र मनीष ठुमरे. मनीषला तुम्ही अनेक टीव्हीवरच्या कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल. सोडूनिकर मलकायची कुमारस्वामी या सगळ्यांबरोबरच नेहमी साथीला असणारी ही व्यक्ती आहे. हार्मोनियमला आहे संतोष वाघमारे. त्यांनी तुलसीदास बोरकर यांचा शिष्य आहे. आणि ज्याच्या नावाला म्हणजे ओळखीची गरजच नाही असा आमचा कीबोर्ड साथ करणारा विनय चेवलीकर. संकल्पना माया सुहा, सुरेश वाडकर, कलापती कोमकरी, कुठलंच नाव नव्हतं. त्या सगळ्या गायकांबरोबर नेहमीच साथीला असणारा विनय. आणि आजच्या कार्यक्रमाला म्हणजे जो साऊंड तुम्ही ऐकताय तो राकेश साऊंड ऑडिओग्राफचे राकेश कोळी. आमचा आणखी कलाकार येतोय, तो आला की त्याची ओळख करून देईनच. तोपर्यंत आपण पुढच्या गाण्याकडे वळतो. तोपर्यंत मला वाटतं आलाच आला जरा धावत यायला जाऊया ना. तोपर्यंत मी सांगतो चित्रांविषयी. मी
माझ्या सुदैवाने योगायोगाने 30-32 देश हिंडलोय कामानिमित्त आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप जाऊ देऊ. माझा पहिला देश होता इथिओपिया. माझ्या शरीर यष्टीमुळे बहुधा सिलेक्शन झालं होतं माझं. आणि सद्दाम हुसेनच्या कारकिर्दीत मी इराकला 2दा जाऊन आलो. तर अशावरती मी परदेश प्रवास दिला आणि त्याच्यामुळे उत्तम उत्तम चित्र बघितली मी जगातली आणि म्हणून मला ही चित्रांची गोडी लागली. आमचा आणखी एक साथीदार ओंकार देवस्कर. आणीसाठी आहे ना मी, आणीसाठी मी आहे. ते असं ना म्हणजे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर तसं काय सांगू आता. जोशींचं आमचं आयुष्य सुरेल करून टाकणारी अनघा पेन्सिल. पेन्सिल म्युझिक अकॅडमी ठाण्यामध्ये आहे. त्याचे शेकडो विद्यार्थी आहेत. चेतन गोवा वाटवे ते आत्ताचे संगीतकार अजय अतुल अशी इतकी मोठी कारकीर्द असलेली व्यक्ती आम्ही सगळे सुद्धा भाग्यवान की आम्हाला त्याच्यासोबत त्यांनी वाजवायला मिळतं. आणि हळूच सांगायचं तर म्हणजे खास खरोखर आम्ही फक्त अनघाला सांगून टाकतो की हा असा असा कार्यक्रम करायचा आहे, मग हे सगळं काही ती बघते. हो, एक मंगेश आपले व्हिडिओग्राफरचे सन्मान करा. समोर येऊ. एक छप्पर खाली आणणार पुन्हा काय ते छप्पर फाड वगैरे गाणं भैरवी बोल.
खरं असं म्हणायची पद्धत आहे म्हणून की आता तुम्ही ज्या क्षणाची वाट बघताय वगैरे तो क्षण म्हणजे जेवण असतो हे माहिती आहे. तर आता 5 मिनिटं मी बोलतो सलग आणि मग आपण वंदे मातरम होईल आणि मग आपण ठेवूया. वेबसाईट उद्घाटनाचा कार्यक्रम आता करू. आतापर्यंत तुम्ही जी आता शेवटची चित्र बघताय ती माझी चित्र संपदा. माझ्या घराच्या भिंतीवरती ही 40 चित्र आहेत, विविध वेगवेगळी होत असतात. सगळ्यांना आमंत्रण आहे, जे आलेले नाहीत आतापर्यंत अवश्य या माझ्या घरी. मला आवडतं खूप ती चित्र दाखवायला, त्याच्या मागची पूर्वपीठिका, कुठचं ओरिजिनल चित्र आहे, कुठचं रिप्लिक आहे. सगळी खूपशी रिप्लिकाच आहेत, मला विकलं तरी ते मिळणार नाही, तरी ओरिजिनल चित्र तेवढ्या किमतीची. पण वेबसाईट सगळ्यांना सांगितलं तसं 17 जुलै 2017 मी पहिला आमटी लघुलेख लिहिला. त्याच्या आधी माझी चित्र संपदा, माझा परदेश प्रवास. हा प्रवास आता 700 आणि नॉट आउट आहे, सुरूच राहील. निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह माझ्या साईट म्हणजे प्रवासात डेली कम्युट मध्ये 2-2 तास लागायचे वरळीहून ठाण्याला येताना. 28 वर्ष मी केलं बाय रोड, 32 वर्ष एकाच कंपनीत नोकरी केली, जेबी फार्मा. 2 गोष्टी सांगतो. लोक विचारतात, अरे केमिस्ट्री PhD मग हे असं कसं केलं? असं काही नसतं ना. आपली मातृभाषा, आपली स्वप्न बघण्याची भाषा जी असते त्याच्यात आपण काही ना काही करणारच ना. तुम्हाला का आवडतं बहुधा म्हणजे कारण तुमच्या ज्या भावना असतात त्याच मी फक्त शब्दबद्ध करतो. यू कॅन रिलेट इट, म्हणून बहुधा ते तुम्हाला आवडतं. कसं सुचतं? माझा एक मित्र आहे हेमंत मालणकर, त्याचा कायम हा आवडता प्रश्न असायचा, कसं सुचतं? कसं सुचतं याला विणाचं उत्तर आहे, दैव दत्त आहे ते. म्हणजे यात माझं क्रेडिट काही नाही, देवाने देऊन पाठवलेलं आहे. पण पुन्हा एकदा सरांनी आम्हाला फक्त अनालिटिकल केमिस्ट्री नाही, अनालिटिकल ऑब्झर्वेशन शिकवलं. त्यामुळे जे काही दिसतं त्यातून काहीतरी हे सुचत जातं. आणि मी म्हटलं तसं माझे सर्व लघुलेख, हा डिस्प्लेवर मी कायम लिहितो, हे अनुभव, कल्पना आणि निरीक्षण या सगळ्याचं मिश्रण असतं. अल्झायमर वरती लिहिल्यानंतर मी बऱ्यापैकी 10 लघुलेख लिहिले असावेत. अल्झायमर अनेक जणांनी काळजी व्यक्त केली वीणाकडे की अरे हा काय बाबा अल्झायमर लिहितो. तर तसं काही नसतं ना, म्हणजे इतकं काही परत आहे प्रवेश करून वगैरे लिहायला लागत नाही. थोडं इमॅजिनेशन आपल्याला करता येतं. एवढंच. अजून बाकी मी तुमच्यातलाच आहे, आपण भेटूच याच्या वेळी. मी आत्ताच्या सुद्धा बोनस म्हणून खास मगाशी आपण अनाईचा सन्मान केला, तर उगाच मी सन्मान काही करत नाही जोशी कोणाचं, काहीतरी करून घेतल्याशिवाय. सगळ्यांना गायला लावलं. तर आजच्या बोनससाठी मी विचारात पडलो होतो, तेव्हाच जे लिहिलं होतं तेच वाचतो. मला हवा होता असा बोनस जो भारतभर पोहोचला पाहिजे, कळला पाहिजे, आणि त्याप्रमाणे तो मला मिळाला. शंखनाद. कैलास पर्वतापासून ते हिंदी महासागरापर्यंत सर्व दूर शंखध्वनी पोचतो, कळतो, आणि त्याचा अर्थही तोच असतो. शंखनाद हा आपल्या संस्कृतीत शुभध्वनी आहे, शुभ सूचक आहे. देवळात म्हणून तर शंखनाद केला जातो. आणि हो, शंखध्वनी हा आपल्या आगमनाची वर्दी देतो. इंग्लिश मध्ये म्हणतात ना तसं, वी हॅव अराइव्हड. रणांगणावरती सुद्धा प्रथम शंखनाद करतातच. आपल्या आजच्या ऐतिहासिक बोनससाठी शंखनाद करतोय नवीन पिढीचा प्रतिनिधी अनय बाबल. आता वेबसाईट उद्घाटन होईल, म्हणजे अक्षरशः 30 सेकंदाची क्लिप आहे. वीणा माईक धरेल शंखनादासाठी, आणि तिथे तुम्ही बघा. वेबसाईट उद्घाटन म्हणजे करायचं काय हो, एक निवडक 5 लोक सोडल्याशिवाय वेबसाईटचा ऍड्रेस माहिती नाही अजून कोणाला. आम्ही ते गुपित ठेवू शकलोय, तो आता वाचा. माझी अशी अजिबात भ्रामक समजूत नाहीये की अमेझॉन नंतर आता माझी वेबसाईटच सेकंड नंबरवर जाईल वगैरे. तिकडे काही शॉपिंग बिपिंग करायला तुम्हाला मिळत नाही. पुस्तक वगैरे करतात, हा एक छान आर्कायव्हलचा प्रयत्न आहे माझ्या समाधानासाठी. मी जसं लिहिलं तसं स्वांत सुखाय वेबसाईट केली, स्वांत सुखाय. पण तुम्हाला कधी वाटलंच तर, आणि मीना कुठे आहे ना जवळपास, मीना त्या वेबसाईटचं डेमॉन्स्ट्रेशन देईल तुम्हाला. एक 3 मिनिटाची क्लिप आहे वेबसाईट उद्घाटन झाल्यानंतर. ती तुम्ही कशी सर्व करू शकता, कसं त्यातून सर्च करू शकता वगैरे वगैरे टेक्निकल. मी आयुष्यभर स्वतः कामं केली नाही, दुसऱ्यांकडून कामं करून घेणं हेच माझं काम. त्यामुळे म्हणून हे काम पण मी मीनाला दिलंय. तर आपण उद्घाटन करूया आता. हे काय ते हल्ली वगैरे म्हणतात, आर यू रेडी?
त्याला माहिती अमेन तुम्ही स्क्रीन बघा म्हणजे तुम्हाला कळेल. थँक्यू अनेक. तुम्ही बघितलं असेल मिझो अर्थातच माझं नाव त्यामुळे mizoindia.in आणि आय एम अ प्राऊड इंडियन अर्थातच त्यामुळे हे नाव घेतलंय. .in आहे .com नाही आहे. तेही इंडियाचे हे म्हणून पैसे वगैरे भरून सगळे व्यवस्थित वेबसाईट आहे त्यामुळे तुम्हाला सर्च करता येईल. आता किती एका वेळी सर्च करता येतं वगैरे महेशला खास बोलावलंय काय कोलॅप्स होते का नाही बघूया किती काय पण विनंती आहे अवश्य जाऊन बघा कधी डेमो दे. एक दुसरं आहे सगळ्यांसाठी पर फॅमिली एक फ्रीज मॅग्नेट असं गिफ्ट आहे. वीणा देईल इथे तर वीणाकडून आठवणीने ते घेऊन जा. त्यातही एक चित्र आहे आणि मी युट्यूबही करतो अर्थात तुम्हाला माहिती असेल ते मिझो लघुलेख या नावाने युट्यूब चॅनल आहे आणि mizoindia.in या नावाने आता वेबसाईट आहे. तो ऍड्रेसही त्या मॅग्नेटवर लिहिलेला आहे. आठवणीने घेऊन जा. मीनाच्या वेबसाईट डेमो नंतर वंदे मातरम होईल आणि आपण सगळे नंतर लंच घेऊ. आता मॅग्नेट नमस्कार. माझ्या हातात माईक आलेला आहे आणि मी खूप बोलते. हा येत्या नववर्षासाठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि आपल्या वेबसाईटचा डेमो सुरू करावा असं गुगलमध्ये जावं आणि मिझो लिहिलं की पहिलं हे येतं त्यामुळे त्याच्यावर क्लिक करावं आणि मग एक हसरा चेहरा येतो आपल्या आणि त्याच्या पाठीशी खूप सारी ट्युलिप्स होतात आणि पहिल्याच आपल्या पेजवर जे लेटेस्ट किती इंग्लिश शब्द जाऊन दे जे आत्ताचे नवे नवे लघुलेख आहेत ते दिसतात आणि ते आपण इथे बघू शकतो. त्याच्यातला एखादा आपल्याला वाटलं वाचावा आता नवीन काय आलंय तर त्याच्यावर क्लिक करावं. क्लिक या शब्दाला मराठी शब्द मला नक्की सांगावा आणि मग असा लघुलेख तुम्ही वाचला की त्याच्या शेवटी त्या लघुलेखाचा बोनस नक्की आवाज वाढवावा. आवाज ओळखलाच असेल तुम्ही. लघुलेखवर क्लिक केल्यावरच्या ही विविध लघुलेख तुम्हाला दिसू शकतात एकाखाली एक. अजून एक हे गाणं चालू करावं बोनसचं आणि मग पाहिजे तर लघुलेख वाचावा. म्हणजे गाणं ऐकता ऐकता लघुलेख वाचता येईल असं नाहीये की वाचल्यानंतरच ऐकावं. पुन्हा पाठी गेल्यानंतर इथे आपल्याला उजवीकडे 3 आडव्या रेषा होत्या त्याच्यावर हे सगळं दिसतं. अल्झायमर सगळ्यांचा आवडता कॅटेगरी आहे. आम्ही क्लासिफिकेशन केलेलं आहे लघुलेखांचं त्याच्यापैकी ही एक कॅटेगरी आहे. अल्झायमर मधली सगळे लघुलेख इथे वाचता येतील. खाली चित्र किंवा फोटोज असतील ते मोठे करून बघता येतील आणि जेव्हा तुम्ही सर्च मध्ये जाल इथे फक्त एकच आहे सध्या तरी मराठीमध्ये देवनागरीमध्ये आपल्याला शोधता येतात. डॉक्टर मिलिंदचा जिव्हाळ्याचा इथे लघुलेख मी दाखवलाय. लघुलेखाच्या पुढे ब्लाऊज हा दुसरा जिव्हाळ्याचा लेख पण होता खाली तोही तुम्ही बघू शकता. ही सगळ्यात मोठी सिरीज आहे नवरात्रावर. बहुतेक राम आणि नवरात्र ही 2 सगळ्यात मोठ्या सिरीज झालेल्या आहेत. आपण इथे 2 मिनिटं थांबूयात. आम्ही इथे तुम्हाला सगळे क्लासेस दिसतील. ह्या एवढ्या कॅटेगरीज आम्ही आता इथे प्रस्तुत करतो आहोत. एखादी कॅटेगरी ही खरंच खूप फेमस होते
पण सगळ्या कॅटेगरीज या अतिशय चांगल्या आहेत आणि सर्वसमावेशक आहेत. त्यामुळे या सगळ्या बघा. इथे आपण वाचू नकायचे. याच्या पुढे हे आपण सगळे बोनस दाते आणि हा असा बोनस दात्यांचे पण मनोगत आहेत, असे हसरे चेहरे पण आहेत, हे पण एक जिव्हाळ्याचे. आणि मग नंतर वर गेलं की अजून एक हसरा चेहरा पुन्हा परत येतो आणि जे सर्वात नवे लेख आहेत ते त्याच्या खाली येत जातात. ही एक छोटीशी रूपरेषा आहे. हा व्हिडिओ केला तेव्हा मला त्याच्यातल्या त्रुटी जाणवल्या ज्या माझ्या आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करते अशा काही दिसल्या तर नक्की सांगा, आपण त्याच्यावर नक्की म्हणजे त्या दुरुस्त करू. आणि लेख राहत ते अजूनही लिहित राहतात. मी आपली मनाजमीन तेव्हा केलेलं आहे त्यामुळे गोड बांधून बघा. युट्यूब व्हिडिओ आहेत माझे. मी रिटायर झाल्यानंतर 30 जून 2022ला मी रिटायरमेंट घेतली. त्याच्यानंतरचे सगळे युट्यूबवरती आहेत. मी जो लघुलेख या युट्यूब व्हिडिओ चॅनलवर सगळे मिळतात आणि त्या युट्यूबच्याच याची प्रत्येकाची लिंक आता याच्यात आम्ही टाकू. फेज 2 खूप प्रश्न कोणाला नसतील असं आहे, पण असतील तर मला विचारा आणि सुधारणाही सांगा, आपण प्रयत्न करू. आज हो संपूर्ण कार्यक्रम व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे, तो युट्यूब वरती टाकूच ना. जे आले नाही त्या सगळ्यांना बघायला मिळेल. आणि सगळ्यात आवडतं मी सांगितलं तसं नमोत्री, माझे आजोबा नमोत्री. त्यामुळे थोडक्यात सर्च मध्ये जा, आजोबा असं टाकलं की आजोबा दिसतात, आजोबांचे लेख येतात. किंवा तुम्हाला दिवाळी असं वाटलं तर दिवाळी घ्यायचं, दिवाळीविषयी थोर लघुलेखक मिजो यांचं काय म्हणणं आहे तर ते लगेच तुम्हाला दिसतं. थँक्यू. मी डॉक्टर आनंद नांदेंना विनंती करतो की वंदे मातरमनी त्याचा कार्यक्रमाचा समारोप करावा. सगळ्यांनी वंदे मातरमसाठी उभं राहावं. संपूर्ण वंदे मातरम आहे, एका कडव्यानंतर पटकन बसू नका. वंदे मातरम अनाउन्स केलं. थँक्यू. वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य श्यामलां मातरं वंदे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकित यामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुर भाषिणीं सुहासिनीं सुमधुर भाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुजै धृत कर करवाले के बोले माँ तुम्ही अबले बहुबल धारिणी नमामि तारिणी त्रिपुदल वारिणी मातरं वंदे मातरम् तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही रुधी तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती
हृदये तुम्ही मा भक्ती तोमारी प्रतिमा गणी मंदिरे मंदिरे वंदे मातरम त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमल दल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमला अमला अतुला सुजलां सुफला मातरं वन्दे मातरं श्यामला सरला सुस्मिता भूषिता धरणीं धरणीं मातरं